साकार स्वरूप समुद्रावरती महाविष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यममिरविते देवी कुबेरहित ऐशेचे सर्वज्ञानी दयाघन त्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हरी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्मनिचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावाराम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो स्थानं बुद्धबोध्यम बुद्धे दृग्यत्व निर्मलम अपारम सर्ववेदांत वेद्यम प्रत्यक् परम महा तदेवाहं नमत्तोन्य इति मे निश्चिता मतिः. आतापर्यंत आपण असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, त्या अन्यथा ख्यातीचे प्राच्य नैयायिकांची आणि नव्य नैयायिकांची थोड्याशा भेदाने असणारी अन्यथा ख्याती पाहिली. त्याच्यानंतर अख्याती, बरोबर ना, अख्याती. आणि आता आपण अख्यातीचं खंडन करून सत्ख्यातीचं काय मत आहे ते पाहतो. अख्याती आहे प्रभाकर, मीमांसक आणि सांख्य. म्हणजे सांख्य आणि प्रभाकर हे अख्याती मानणारे आहेत. म्हणजे या ज्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्याचं कारण मीमांसा सांगताना ते म्हणतात की इदमांशाने त्याचं सामान्य ज्ञान पण प्रत्यक्ष आणि सर्पांशात स्मृती आणि ही दोन्ही ज्ञानं मिळून हा सर्प आहे अशा प्रकारचा भ्रम होतो. ह्या भ्रमाचं कारण की ही दोन ज्ञानं एकत्र मिळून झालेली आहे. इदमांशाचं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष आहे आणि सर्पांशात स्मृती आहे. ह्या दोन्हींचा निवाडा न झाल्यामुळं हे दोन्ही मिळून एकच ज्ञान आहे, हा सर्प आहे अशा प्रकारचा भ्रम अविवेकामुळं होतो असं त्यांनी सांगितलं. तर याच्यावर आता सत्ख्यातीवादी म्हणजे रामानुजाचार्य किंवा विशिष्ट अद्वैत मताचे जे आचार्य आहेत रामानुजाचार्य ते याला दोष देतात की एका वेळेला दोन्ही ज्ञान एका वेळेला एकच ज्ञान होतं, दोन्ही ज्ञान होत नाही. जर स्मृतिज्ञान आणि सामान्य प्रत्यक्ष म्हटलं तरी दोन्ही एका वेळेला होणार नाही. त्यांच्यामध्ये कालाचं किंचित का होईना व्यवधान मानलं पाहिजे. त्याच्यासाठी गुलाबाच्या पाकळीचं 100 गुलाबाच्या पाकळ्या एकाच वेळेला ती सुई त्याचा वेध करून गेली असं वाटलं तरी एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीत जाण्यासाठी जे काही कालाचं सूक्ष्म व्यवधान ते मानलंच पाहिजे अशा रीतीनं त्यांना दोष देतात. आणि मनुष्याला स्मृतिज्ञानाने भयकंप कधीही होत नाही, हा आपला काही अनुभव आहे. म्हणून या ठिकाणी स्मृतिज्ञान, पुन्हा स्मृतिज्ञानाने भयकंप होत नाही आणि स्मृतिज्ञानाने आपल्याला स्मृतिज्ञान झालं अगोदर ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठान रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला असं कधीच वाटत नाही काही इदमांशात सामान्य ज्ञान झालं होतं आणि सर्पांशात स्मृती झाली होती असा त्याचा विभाग ज्ञान झाल्यावर सुद्धा होत नाही. याचाच अर्थ हे जे स्पष्टीकरण आहे की सर्पांशात स्मृती आणि इदम अंशामध्ये त्याचं सामान्य प्रत्यक्ष सामान्य ज्ञान ही गोष्ट जुळत नाही असं सत्ख्यातीवाद्यांनी अख्यातीवाद्यावर किंवा प्रभाकर, मीमांसक आणि सांख्यांचं जे मत आहे त्या मतावर त्यांनी दोष दिला. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या मताचं खंडन केलं परंतु आपल्या मताचंही समर्थन केलं पाहिजे. तुम्ही म्हणता की स्मृतिज्ञान आणि सामान्य ज्ञान दोन्ही ज्ञान मिळून एक ज्ञान नाही. मग तुमचं मत सांगा की रज्जूवर सर्पाचा जेव्हा भ्रम होतो तेव्हा ही प्रक्रिया कशी घडून येते याच्याविषयी तुमचं काय मत आहे. आतापर्यंत कोणी सांगितलं शून्यवादी माध्यमिक बौद्धांनी सांगितलं, क्षणिक विज्ञानवादी बौद्धांनी सांगितलं, बरोबर ना. नंतर तिसरं मत कोणी सांगितलं, नैयायिकांनी सांगितलं, अन्यथा ख्यातीच्या रूपाने प्राच्य आणि नव्य नैयायिकांनी सांगितलं. चौथं अख्यातीवाद्यांनी सांगितलं. आता तुमचं कोणतं मत आहे, सत्ख्यातीवाद. तर त्या सत्ख्यातीवादाचं तुम्ही निरूपण करा असं सांगितल्यावर आता सत्ख्यातीवादी बोलू लागतो. सत्ख्याती वाचू ना. सत्ख्याती आता हे मत तर दुनिया वेगळंच आहे एकदम. याच्यामध्ये आपल्यावर थोड्या अद्वैताचे संस्कार असल्यामुळं आपल्याला हे मत टाकावं वाटतं, परंतु त्यांनी कसं मानलं असेल काही माहीत नाही. परंतु त्यांनी केलेलं स्पष्टीकरण आणि ते अत्यंत आम्ही जे स्पष्टीकरण करतो ते प्रामाणिक आहे आणि ते वेद प्रामाण्याला युक्तीला सर्वांना अनुसरून आहे, अनुभवाला अनुसरून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते मत श्रुतीला, युक्तीला आणि अनुभवाला कसं जुळत नाही असं त्याचं खंडन करणार आहे पुढं अनिर्वचनीय ख्यातीवादी म्हणजे केवळ अद्वैताचा सिद्धांत मानणारे भगवतपूज्यपाद शंकराचार्य आणि त्यांचे असणारे अनुयायी. तर आता बघा सत्ख्याती
आपला विचार कशाला काय चाललाय का 5 जण रस्त्याने चालले, मंद अंधकारात रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, नंतर रज्जूचं ज्ञान झालं, सर्पभ्रम निवृत्त झाला आणि मग विचार करायला लागले. सगळे संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले आणि मग एकत्र येऊन विचार करायला लागले की हा रज्जूवर सर्प जर नव्हता तर भासला कसा, नेमका हा रज्जूवर सर्प आला कुठून, आहे की नाही, आणि ह्या सर्पाचं ज्ञान झालं कसं, ह्याविषयी त्यांचा विचार चालू आहे. तर त्याविषयी आता सत्ख्यातीवादी निरूपण करतात. सत्ख्याती वाचू ना. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. आता हे पहिलं त्यांनी विवेचन करायला सुरुवात केली. तुम्ही काय म्हणता, विचार कशाचा करायला लागले तुम्ही, रज्जूवर सर्पाचा भ्रम झालाच कसा, अधिष्ठान ज्ञानाने भ्रम निवृत्त झाला की नाही, भ्रम म्हणजे कोणता, सर्पाचा निवृत्त झाला का सर्पज्ञानाचा निवृत्त झाला का दोघांचाही निवृत्त झाला, रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्प अगोदर गेला का सर्पज्ञान नंतर गेलं, दोन्ही पण काय झालं, युगपद, बरोबर आहे ना, सावध आहे ना सगळे. हे बघा, आपल्याला रज्जू रूपाने कळला नाही तेव्हा सर्पाचा भ्रम झाला असं आपण म्हणतो. तो कसा झाला याच्यावर विचार चालू आहे. तर सर्पाचा भ्रम झाला, नुसता सर्प उत्पन्न झाला रज्जूच्या अज्ञानामुळं का सर्पज्ञानही उत्पन्न झालं, आणि रज्जूचं जेव्हा ज्ञान झालं तेव्हा सर्प गेला का सर्पज्ञान आणि सर्पासहित सर्पज्ञान गेलं का सर्पज्ञानासहित सर्प गेला, दोन्ही गेलं, आहे की नाही. बरं, हे अगोदर कोणतं गेलं नंतर कोणतं गेलं, युगपद गेले. युगपद म्हणजे एक समवायावच्छेदे करून रज्जूचं ज्ञान झालं का सर्पही जातो आणि सर्पाचं ज्ञानही जातं. मग सर्प मिथ्या आहे का सर्पाचं ज्ञान मिथ्या आहे, दोन्ही काय आहेत, मिथ्याच. सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही मिथ्या ठरतात अधिष्ठानाचं ज्ञान झालं का. आणि ते सर्प आणि सर्पाचं ज्ञान कुठं निघून जातं, कोणत्या देशात जातं, ते अधिष्ठान रज्जूरूप होतं, आहे की नाही, बरोबर ना. म्हणजे कल्पित पदार्थाची निवृत्ती कुठं होते का अधिष्ठान स्वरूपातच कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. म्हणजे कल्पित पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानंतर काय होतो, अधिष्ठान रूपच होतो. कारण आता कुठे जाईल त्याला, कारण ते अधिष्ठानावरच भासला होता, त्याच्यावरच उत्पन्न झाला, त्याच्यावरच राहिला, जायला कोणतं स्थान आहे त्याला, अधिष्ठानच आहे. तसं हे संपूर्ण जगत भासलं कोणावर, अधिष्ठान ब्रह्मावर, राहिलं कोणामध्ये आणि गेलं कुठं, काय हे उत्पन्न येतो इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून सगळी भूत निर्माण होतात, येन जातानी जिवंती, ज्याच्यावरच जगतात, आहे की नाही. आणि यत प्रयंत्या अभिसविशंती, आणि त्यांचा नाश कुठं होतो पुन्हा, किंवा त्याचा लय किंवा त्याचा नाश किंवा त्याचा बाध होतो कुठं, यत ज्याच्यामध्ये होतो, तद्विजिज्ञास स्व, ते तत्व काय आहे तुम्ही जाणा, ते कोणतं आहे, तद्ब्रह्मेती, ते तत्व कोणतं आहे, ब्रह्म आहे की नाही. तर आता हे म्हणतात तुम्ही चर्चा काय करायला बसले, तुमच्या चर्चेतले शब्द प्रयोगच चुकीचे आहेत. तुम्ही काय म्हणता, रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा झाला. अहो, रज्जूवर जेव्हा तो सर्प आणि सर्पज्ञान झालं ते भ्रमातले नाहीतच आहे, तिथला सर्प काय आहे, सत्यच आहे. तुम्ही हे जे म्हणता ना भ्रम वगैरे, हा भ्रम तुम्हाला झालेला आहे, तो तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. ज्या वेळेला रज्जूवर सर्प भासला त्यावेळेला तो सर्प भ्रमात्मक किंवा मिथ्यामुळे नव्हताच, तो कसा होता, सत्यच होता. असं कोणते ख्यातीवादी सांगतात, असत्ख्यातीवादी, सत्ख्यातीवादी सांगतात. असत तर सगळं वंद्यापुत्राप्रमाणेच म्हणतात नाही का, सर्व शून्यम शून्यम म्हणतात. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीचे ठिकाणी रजताचा, शुक्ती म्हणजे काय, वाळू, तर त्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा, रजत म्हणजे सोनं आणि चांदी, रजत म्हणजे चांदी. चुकीचं लक्षात नाही ठेवायचा, तसं बोलू नये, पण आता आपले लक्षात राहावं म्हणून मी म्हणतो. तर त्या ठिकाणी शुक्ती म्हणजे काय, शिंपलं. त्या वाळवंटामध्ये आपण चंद्रभागेमध्ये शिंपले असतात ना, ते कोणता एक जंतू असतो, त्याचं ते वरचा सांगाडा असतो, त्याची जी अस्थी असतात त्याचं म्हणतात शुक्ती. शुक्ती म्हणजे शिंपलं, आहे की नाही. आणि त्याच्यावर रजत भासतं म्हणजे काय भासतं, चांदी भासते. रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. जेव्हा लोक मानतात ना भ्रम, तो भ्रम सर्प किंवा रजत याचा भ्रम नसतोच मुळी.
त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. ज्या वेळेला तुम्हाला शुक्तीवर रजत भासतं किंवा ज्यावेळी तुम्हाला रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला ते रजत किंवा तो सर्प भ्रमात्मक किंवा मिथ्या नसतो, तो सत्यच त्या ठिकाणी उत्पन्न होतो. म्हणजे सत्य सर्प किंवा सत्य रजतच त्या ठिकाणी उत्पन्न होते. कारण जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात आहेत. आता बघा, ते नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी. तुम्ही म्हणता का सगळे पदार्थ सत्यच उत्पन्न होतात. तुम्ही नुसतं सांगितलं, प्रतिज्ञा केली म्हणजे आम्ही मानू का? नाही, त्याचं काही स्पष्टीकरण करा ना. तर ते स्पष्टीकरण सांगतात. आता हे स्पष्टीकरण जेव्हा करतील तेव्हा हे अगदी योग्य आहे असंच आपल्याला वाटेल, कारण त्यांनी त्याचं स्पष्टीकरणच केलेलं आहे, त्याचं जोरदार समर्थन केलेलं आहे. ते कसं म्हणतात, जगातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. जगातला कोणताही पदार्थ घ्या आणि त्याचं जर तुम्ही विश्लेषण, पृथक्करण किंवा ॲनालिसिस म्हणतात ते केलं तर सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, कोणतेही द्रव्य काय आहे पंचमहाभूतापासूनच उत्पन्न होतात. म्हणजे पंचमहाभूतात कोणताही पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात साठवलेले आहेत की नाही? शुक्ती असो, रजत असो, सर्प असो किंवा रज्जू असो, प्रत्येक पदार्थ जो आहे तो पंचमहाभूतापासूनच बनलेला आहे की नाही? कोणत्या त्यांचं पंचीकरण झाल्यानंतर, सर्व एकमेकात मिश्रण झाल्यानंतर ते पंचमहाभूतापासून प्रत्येक पदार्थ बनतो किंवा उत्पन्न होतो. सर्व पदार्थ जे आहेत पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजेच याचा अर्थ सर्व पदार्थांचे अवयव सूक्ष्म रूपाने पंचमहाभूतामध्ये साठवलेले आहेत की नाही? आहेत. कारण जगतातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. आता शुक्ती देशात म्हणजे शुक्ती म्हणजे शिंपलं ज्या देशामध्ये राहतं आणि त्यात तुम्हाला काय होतं, रजताचा काय होतो, भास होतो. पण ज्या वेळेला शुक्ती ज्या देशात राहते तिथं रजताचे शुक्तीचे अवयव कोण आहे? पंचमहाभूत. आणि रजताचे काय आहेत? पंचमहाभूत. मग शुक्ती ज्या देशात राहते त्याच देशात रजताचे अवयव आहेत की नाही? आहेत. शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचे अवयव सदोदित असतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाही. शुक्तीचे अवयव सत्य आहेत की नाही? शुक्तीचे जे घटक, ज्या घटकांनी शुक्ती म्हणली ते अवयव सत्य आहेत की नाही? आणि जिथं शुक्ती ज्या देशात राहते त्या ठिकाणी रजताचे अवयव हे जे आहेत ते कधी राहतात कधी नाही का? सदोदित राहतात. सदोदित राहतात. म्हणजे याचाच अर्थ रजताचे अवयव सुद्धा काय आहेत? सत्य. शुक्तीचे अवयव जसे सत्य आहेत तसे रजताचे अवयव देखील सत्यच आहेत, मिथ्या नाहीत. रजताच्या अवयवांना मिथ्या म्हणता येईल का तुम्हाला? मग तुम्हाला म्हणता येईल का मिथ्या रजत उत्पन्न झालं? असं म्हणता येणार नाही. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊनच त्याची प्रतीती येते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. आता ते म्हणतात शुक्तीचे अवयव सत्य आहेत आणि रजताचे अवयव दोन्हीही सत्य आहेत, मिथ्या नाहीत. मग त्या सत्य रजतावयवापासून ज्यावेळेला तुम्हाला शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला काय होतं, ते रजताचे अवयव तिथं सदोदित असतात आणि त्या रजतावयवापासून जशी आपलं त्या सत्य रजतावयवापासून सत्य असं रजत उत्पन्न होतं. अवयव तिथं आहेत की नाही? मग त्याच अवयवापासून काय होतं, पुढं जेव्हा आपल्याला भासतं त्यावेळेला सत्यच रजत उत्पन्न होतं आणि मग आपल्याला त्याची प्रतीती येते. कोणत्या रूपाने? रजत रूपाने. आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला ते रजताचे अवयव सत्यच उत्पन्न झालेले आहेत. पण आता मग तुम्हाला शुक्तीचं ज्ञान झालं की रजताचा भ्रम जातो की नाही? तुम्हाला रज्जूचं ज्ञान झाल्यावर तुम्हाला पुन्हा सर्प दिसतो का? नाही. मग तो कुठे जातो? तो सर्प ज्या अवयवापासून उत्पन्न झाला त्या अवयव रूपामध्ये तो लीन होतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा ध्वंस होतो किंवा नाश होतो. म्हणजे मूळ असणारा जो रजत नावाचा पदार्थ आहे तो त्याच्या अवयवामध्ये त्याचा नाश होतो किंवा त्याच्यामध्ये तो लीन होऊन जातो. किंवा जो व्यक्त दशेला आलेलं जे रजत आहे तेच काय होतं, अव्यक्त दशेला प्राप्त होतं. परंतु अव्यक्त दशेला म्हणजे दिसत नाही का त्याचे अवयव तिथं नाहीत, सगळे अवयव आहेत.
आणि शुक्तिज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते. हे जर तुम्हाला मान्य असेल तर ज्या वेळेला आपल्याला शुक्तीवर रजत किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो म्हणजे असं आपण म्हणतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो भ्रमातला पदार्थ आहे का तो रजत किंवा सर्प? तर सत्यच अशा त्याच्या असणाऱ्या अवयवापासून ते पदार्थ उत्पन्न होतात. रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते, म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. म्हणून आमची काय हे मुळी शुक्तीवर भासणारं रजत किंवा रज्जूवर भासणारा सर्प हा मिथ्या नाही, तर तो काय आहे, सत्यच आहे असं मानणं योग्य आहे असं तो म्हणतो. आता ही गोष्ट आपल्याला पटली की नाही? मिथ्या जर म्हटलं तर तो पदार्थ पूर्वी नव्हता, समजा नवीन उत्पन्न झाला, परंतु काय झालं, पहिला तो अव्यक्त दर्शित होता, त्याच्या अवयवामध्ये तो लीन होऊन राहिला होता. तेच काय झालं, ते जेव्हा पंचकृत पंचमहाभूत पासून जसे कोणतेही पदार्थ बनतात त्याप्रमाणे ह्या रजताचे अवयव सगळे होते की नाही, आपल्या आपलं रजत सर्व आपल्या अवयवामध्ये होतच की नाही मूळ, आणि त्या अवयवापासूनच ज्यावेळेला आपल्याला भासलं त्यावेळेला ते सत्यच अवयवापासून झालेलं सत्यच रजत भासलं. अशा प्रकारची सत्ख्याती, म्हणजे याच्यामध्ये सत्ख्याती म्हणजे कोणताही पदार्थ जगातला मिथ्या नाही, तर सर्व पदार्थ काय आहेत, सत्यच आहे. अशा प्रकारची ही सत्ख्याती रामानुज मताने मानलेली आहे. आता त्याचे सांगतात महाराज, याप्रमाणे 5 ख्यातिवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. त्यात असत्ख्याती, आत्मख्याती, दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि अख्याती या चौघांचे मत असंगत आहे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय, त्याचा उलगडा करून सांगा. आता आपण कालच चिंतन केलं होतं, हे जे चिंतन करण्यासाठी बसलेले हे केवळ स्वतंत्र बुद्धीनं बसलेले का? नाही, त्यांचं काही शास्त्र संस्कार आहेत की नाही? आहेत. कोणत्या? केवळ आस्तिक शास्त्राचे संस्कार आहेत का नास्तिक शास्त्राचे देखील संस्कार आहेत? नास्तिक ज्या ती बौद्ध मताचं प्रमाणे निरूपण करतो शिष्य समजावून घेतो, याचा अर्थ त्याला नास्तिक मताचा देखील परिचय आहे. आणि वेदाला प्रमाण मानणाऱ्या आणि त्याबरोबर अनुमान प्रमाणालाही प्रमाण मानणाऱ्या, म्हणजे शब्द आणि अनुमान, पुढे जर म्हणायला लागलं तर काय, प्रत्यक्ष प्रमाण. कारण अनुमान प्रमाण सांगायचं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मानल्याशिवाय अनुमान प्रमाणाची संगती लागत नाही. आणि त्याबरोबर उपमान प्रमाण पण त्यांनी मानलेले, कोणी नैयायिकांनी उपमान प्रमाण पण मानलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांची संगती जी आहे, प्रमाण विचार आहे की नाही त्यांच्या ठिकाणी, आणि याचा संस्कार त्या शिष्याच्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून तो सांगतो की 5 ख्यातिवाद्यांची मते, आता जी मतं झाली त्याच्यामध्ये 5 ख्यातिवादी झाले. कोणती? पहिली ख्याती असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी 2 प्रकारची अन्यथा ख्याती, चौथी अख्याती आणि 5वी सत्ख्याती. आता त्यापैकी काय झालं की प्रत्येकाने पुढच्यानी मागच्याचं काय केलं, खंडन केलं, आणि त्याच्या पुढच्यानी त्याच्या मागच्याचं खंडन केलं. हा प्रकार कुठपर्यंत होत राहिला? सत्ख्याती मतापर्यंत होत राहिला, आहे की नाही? आता सत्ख्याती मानणाऱ्याला विचारलं काय आहे, तर सर्व काय आहे, सत्यच आहे म्हणतो. रज्जूवर जेव्हा सर्प भासतो तेव्हा तो सत्यच सर्प उत्पन्न होतो. म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेला शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला ते सर्प रजत काय असतं, सत्यच असतं. अशा प्रकारची सत्ख्याती मानणं योग्य आहे असं त्या सत्ख्यातीवाद्यांनी सांगितलं. तेव्हा हा जो शिष्य आहे तो विचारतो की महाराज, ह्या अशा प्रकारचा विचार आतापर्यंत चालत आला, परंतु मला असं वाटतं याप्रमाणे 5 ख्यातिवाद्यांची मते आहेत. 5 ख्यातिवाद्याची किती मतं झाली? 5, आहे की नाही? अशी मतं आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. एक काय करतो, दुसऱ्याच्या मत म्हणजे अगोदरच्याचं काय करतो, खंडन, आणि आपलं स्वतःचं मत सांगतो. त्यात असत ख्याती, आत्मख्याती, दोन्ही प्रकारचे अन्यथा ख्याती आणि आख्याती या चौघाचे मत असंगत आहे हे समजले. आतापर्यंत झालेल्या विचारावरून मला त्यांच्याच परस्परात झालेलं खंडन जेव्हा पाहिलं त्यावेळेला असत ख्याती मत दूषित आहे, त्याच्यानंतर आत्मख्याती पण
खंडित आहे. अन्यथा ख्याती दोन्ही प्रकारच्या प्राच्य नैयायिक असो किंवा नव्य नैयायिक असो, म्हणजे अन्य पदार्थाचं अन्य रूपाने ज्ञान हो किंवा अन्य ठिकाणी असणाऱ्या पदार्थाचं अन्यत्र ज्ञान हो, दोन्ही मतं काय आहेत अन्यथा ख्यातीवाद्यांची म्हणजे न्यायवैशेषिकांची खंडितच आहेत. त्याच्यानंतर जे आख्याती मत आलं सांख्य प्रभाकरचं तेही खंडितच आहे. ते कोणी खंडित केलं? आख्याती सत्ख्यातीवाद्यांनी खंडित केलं. अशा प्रकाराने ही चारही मतं खंडित आहे मला वाटलं. पण आता हा जो सत्ख्यातीवाद्यांनी आपला प्रस्ताव मांडला कोणतं सत्ख्यातीवादाचा, म्हणजे हे सर्व काय आहे सतच आहे. जसं प्रतीती येतं तसं निरूपण करणं याला म्हणतात ख्याती. जसं प्रतीती आली त्याचं निरूपण काय केलं त्यांनी की हे सर्व सत आहे. रज्जू सत आहे का सर्पही सत आहे? दोन्ही सत आहेत. आणि शुक्ती सत आहे का रजत सत आहे? रज्जू सत आहे का सर्प सत आहे? दोन्ही सत आहे. असं त्याचं मताचं त्यांनी काय केलं समर्थन किंवा मंडन केलं किंवा सिद्धांत रूपाने प्रतिपादन केलं. आता सांगतात दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि आख्याती या चौघांचे मत असंगत आहे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय त्याचा उलगडा करून सांगा. आता त्याला काय वाटलं की खरोखर ह्या सत्ख्यातीवाद्यांनी जे मत सांगितलं तर ते सुद्धा काय आहे अत्यंत युक्तियुक्त आहे. कारण सर्व द्रव्यम पंचभौतिकम, सर्व द्रव्य काय असतात पंचभूतापासून उत्पन्न झालेली असतात. मग ज्या वेळेला रज्जूवर सर्प तुम्हाला भासतो त्यावेळेला सर्पाचे अवयव सुद्धा कशापासून आहे? पंचमहाभूतापासून. रज्जूचे सुद्धा काय आहे? पंचमहाभूतापासून. मग ज्या वेळेला तुम्हाला रज्जू सर्प भासत नसला त्यावेळेला सुद्धा सर्पाचे सर्व अवयव ज्या रज्जू देशात रज्जू आहे त्या ठिकाणी सर्पाचे अवयव आहेत की नाही? आणि दिसला तेव्हा त्या अवयवापासूनच काय झाला? तो अवयवी सर्प उत्पन्न झाला. आणि जेव्हा तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा त्या अवयवी असणाऱ्या सर्पाचा त्याच्या असणाऱ्या अवयवामध्ये काय झाला? दोष झाला. आणि पुन्हा जर तुम्हाला भासला तर पुन्हा त्या अवयवांपासून तो अवयवी सर्प उत्पन्न झाला. अशी संगती आहे. त्याला काय वाटतं पण सगळ्या हा म्हणतो खरा सत्य सर्प, पण हे मत आपल्याला युक्तीनं काय झालं पटलं. पण अनुभवात जर पाहायला गेलं तर जगात सगळे लोक व्यवहार करतात रज्जूवर भासणारा सर्प खरोखरच उत्पन्न झाला असं कोणीतरी मानतं का? असं कोणाच्या तरी अनुभवात आहे का? कोणालाच अनुभव नाही. त्यामुळे हे मत एखाद्या वेळेस बरोबर आहे की नाही असं पण वाटतं. आणि यांनी सांगितलेलं जे स्पष्टीकरण आहे त्याचं फार उत्तम सांगितलंय म्हणजे याचा उलगडा होत नाही. तेव्हा आता याचं मत बरोबर आहे की चूक आहे याच्याविषयी त्याच्या मनात काय येतो? संशय येतो. आणि हे संशय जाल निराकरण करण्याचं ठिकाण कोण आहे? ज्यांच्या पायाजवळ बसले ते श्रीगुरु. म्हणून तो श्रीगुरूंना म्हणतो की याचा मला उलगडा करून सांगा. याचा निश्चय झालाय का? याचा तरी याचं मत चुकत आहे असं तरी याला कळलंय का? बरं याचं मत अगदी बरोबर आहे असं म्हणायची सोय नाही. तेव्हा नेमकं काय आहे? तेव्हा श्रीगुरूंना तो विचारतो की सत्ख्याती मत ही चारही मतं असंगत आहे याच्याबद्दल शंका नाही. पण सत्ख्याती जे आहे त्याच्यामध्ये जे शुक्ती आणि रजत हे सत्य आहेत असं तो म्हणतो. तेव्हा खरोखरच ही सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत? जर मिथ्या असतील तर ती कशी? आणि सत्य नाहीत ती कशी? किंवा सत्य असतील तर कशी? या सर्व गोष्टींचा मला उलगडा करून सांगा. शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत. सत्ख्यातीवाद्यांनी हे सत्यच मानले की नाही? परंतु हे त्यांचे मत युक्त आहे काय? परंतु त्यांचं हे सांगितलेलं मत युक्त म्हणजे उचित आहे की अनुचित आहे याचा उलगडा करून सांगा असं तो म्हणतो. आता श्रीगुरूंना सांगतो. श्रीगुरू कोणत्या मताचे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांचं मत अन्यथा ख्यातीचं ठरून गेलेलं आहे की नाही? का त्यांची कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती. म्हणजे बहुतेक आता श्रीगुरू काय करतील? सत्ख्याती मताचं काय करतील? खंडन करतील. आणि कोणती ख्याती सांगतील? अनिर्वचनीय ख्याती आहे की नाही? असं आपण डोळ्यासमोर ठेवायचं. मग आता ते काय बोलतात ते पाहायचं. श्रीगुरू सांगतात सत्ख्याती मत ही असंगत आहे. पहिल्यांदा शिष्याच्या बुद्धीवर नको कुठं राहिला म्हणजे कसं काय सगळं झालं विचारायचं. कळलं का तुला संगत आहे का असंगत? पहिल्यांदाच सांगून टाकलं सत्ख्याती मत कसं आहे? असंगत आहे, जुळत नाही. अनुभवाशी श्रुतीशी युक्तीशी जुळत नाही. म्हणून कुठे जेव्हा प्रश्न केले ना तेव्हा पहिलं उत्तर देतात. आपला जो मूळ विषय आहे मूळ विषयाची सिद्धी काय करायची? सत्ख्यातीवाद्याचं खंडन. म्हणून हे मत कसं आहे? असंगत आहे. सत्ख्याती मत हे असंगत आहे. मला वाटतं एक दिवस आपण सांगितलं होतं ह्या ब्रह्मसूत्रावर जे श्रीभाष्य लिहिलेले आहे कोणी? रामानुजाचार्याने. म्हणजे हे सत्ख्यातीवादी आहे ना रामानुजाचार्य. त्यांनी सत्ख्याती मत प्रतिपादन केलेले आहे. आणि ह्या सत्ख्यातीवाद्यांनी ब्रह्मसूत्राचा सगळा अर्थ त्यांनी लावलेला आहे. तर इथं MA च्या परीक्षेला एक
ढगे म्हणून एक विद्यार्थी होते, ते MA करत होते, आपल्या संस्थेतून सुटलेलेच होते. ते म्हणे थोडासा तुम्ही हे सांगा, याचं आम्हाला MAला परीक्षेला आहे. तर मी म्हणलं हे काही सत्ख्याती मत आहे, हे खंडित आहे, हा विशिष्ट अद्वैताने अर्थ केलेला आहे. तर ते नाही तर म्हणे पण आता परीक्षेला हे सांगा. नंतर आम्ही स्वामी महाराजांना विचारलं. स्वामी महाराज म्हणले अजिबात सांगू नको, ते काही त्याला बघू सुद्धा नको म्हणे. तर ते मी म्हटलं पण आता परीक्षा आहे, यांची मदत करायची. आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त स्वामी महाराजांना न सांगता मधल्या वेळात त्याचं चिंतन करायला सुरुवात केली. चतुसूत्रीवर एक खंड आहे संपूर्ण, ज्ञानेश्वरी एवढा 4 सूत्रावर रामानुजाचार्यांनी खंड लिहिला आहे. आणि बाकीचं सगळं वेळ, पहिला अध्याय सुद्धा नाही, फक्त चतुसूत्री. वल्लभाचार्यांचं सुद्धा फार विस्ताराने अणुभाष्यावर, म्हणजे त्याला काय म्हणतात, शुद्ध अद्वैत जे ब्रह्मसूत्र आहे त्याला अणुभाष्य म्हणतात, याला श्रीभाष्य म्हणतात. आणि हे जे आचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य आहे त्याला काय म्हणतात, शारीरक, काय संक्षेप शारीरक, अशा प्रकारची ही भाष्य आहेत. तर ते आम्ही वाचायला घेतलं. जवळजवळ 4-5 महिने आम्ही चिंतन करत होतो त्याचं, दररोज तास 1.5 तास चिंतन करता करता. जर भाष्यामध्ये 10 श्रुती असल्या शंकर भाष्यामध्ये, तर याच्यामध्ये 100 श्रुती आहेत. आणि त्याच्यामध्ये हे भाष्यकारांचं त्यांनी खंडन केलं. मला पण वाटायला लागलं का हेच बरोबर आहे, सत्ख्यातीमत जे आहे हे बरोबर आहे असं वाटायला लागलं. कारण अनेक प्रकारच्या श्रुती, अनेक प्रकारच्या युक्ती. बरं आपल्याला काही त्याचं सखोल ज्ञानही नसतं. ह्याचं सगळं खंडन केलेलं आहे आचार्यांच्या पूर्ववर्ती, आपलं उत्तरवर्ती झालेल्या आचार्यांनी सगळं खंडन केलेलं आहे ह्या वादांचं. परंतु आपल्याला माहीत नसतं. मग आपल्याला वाटतं की हे तर काय चाललंय, हे खरं ब्रह्मसूत्र भाष्य चाललंय, एवढा भ्रम होतो. एवढं हे सत्ख्यातीमत. सर्वात जास्त मनुष्याला मोठा प्रतिबंध वेदांत विचार. बरं यांची नावं वेदांतच आहे ना, वल्लभ वेदांत, रामानुज वेदांत, शंकर वेदांत, किंवा विशिष्ट अद्वैत, शुद्ध अद्वैत, द्वैत सहिष्णू अद्वैत, केवळ अद्वैत, नावं सुद्धा काय आहे, अद्वैत वेदांत अशीच नाव आहे. त्यामुळे माणसाला काय होतं, भुरळ पडते. त्याच्यानंतर मग एक दिवस आमच्या लक्षात आलं की हे करून आपल्याला काही उपयोग नाही, उलट आपलं मत परिवर्तन व्हायला लागलं. ज्याच्यासाठी जे मूळ सिद्धांत आहे तो सिद्धांत जायचा आणि आपल्या पुढं निरूपणाला काय यायचं, हेच यायचं. मग आम्ही ते सोडून दिलं त्याच्यामध्ये. तर ते म्हणतात आपल्याला इथं, म्हणून ते पहिल्यांदा सांगतात सत्ख्यातीमत हे असंगत आहे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. नाहीतर कीर्तन प्रवचनामध्ये हे अशा प्रकारचं सर्व हे कसं पंचमहाभूतामध्ये असतात अवयव, आपलं काय सर्वम द्रव्यम पांचभौतिकम असा सिद्धांत आहे. आज हे सगळं अध्यारोपाची भाषा आहे. त्यांनी काय केलं, त्याला सत्य, सर्वम द्रव्यम पंचभूत ही सत्य आहेत का, त्यांचं कारण सत्य आहे का, त्यांचं एकमेकामध्ये मिश्रण सत्य आहे का, त्यांचा एकमेकामध्ये ध्वंस सत्य आहे का, नाही का अधिष्ठान जो का तो आहे का, हाच सिद्धांत आहे का, हे त्याच्यावर कल्पित आहेत का, सगळंच बरोबर आहे. तुम्हाला काहीच न बोलता बरोबर म्हणा, नाही तर चुकीचं म्हणा, एवढं तर बोलायला काय हरकत आहे की नाही. शास्त्राला पंचमहाभूतापासून सृष्टी उत्पन्न होते सांगायची का, सृष्टी उत्पन्नच झाली नाही हे सांगायचंय. उत्पन्न झाली नाही म्हणजे कुठं झाली नाही, आज्ञान कार्य म्हणून उत्पन्न झाली नाही का, अधिष्ठानाच्या ठिकाणी झाली नाही, अधिष्ठानात झाली नाही आहे की नाही हे सांगायचे. अधिष्ठान ब्रह्मामध्ये झाली नाही म्हणायचंय का, अधिष्ठान आत्म्यामध्ये उत्पन्न झाली नाही म्हणायचंय. अहो बोला ना. जगत हे अधिष्ठान ब्रह्मामध्ये उत्पन्न झालं नाही का, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य प्रत्येक आत्मा त्याच्यामध्ये उत्पन्न झालं नाही, दोन्ही काही उत्पन्न. हे दोन्हीच्या ठिकाणी नाही ना जगत. हे दोन पदार्थ दोन आहेत एवढं तर निश्चित आहे ना. का त्यांची नावं भिन्न आहे का, वेष्टी उपाधी लागल्यामुळे त्याला, तो वेष्टी अज्ञानाच्या उपाधीमुळे तुम्ही त्याला आत्मा म्हटले की काय, आणि समष्टी अज्ञानाची काय, अज्ञानकाराची उपाधी लागल्यामुळे त्याला ब्रह्म म्हटले का काय, का असंच आहे. असं तरी म्हणा ना, काय मी पुन्हा वाक्य म्हणून घेत नाही, पण असंच आहे असं तरी म्हणा ना. उपाधिकृत भेद आहे, मूळ चैतन्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही आहे की नाही. आता सत्ख्यातीमतही श्रीगुरु सांगतात, सत्ख्यातीमतही असंगत आहे, अनुभवाशी त्याचा विरोध आहे.
कारण आता पहिला सत्पत्ती, आता यांनी जे विधान केलं ते एक एक खोडावं लागेल ना. श्रुतीशी विरोध, युक्तीशी विरोध, अनुभवाशी विरोध. त्यापैकी सगळ्यात प्रबल कोण आहे? अनुभव, ऐके नाही. म्हणून त्याला पहिल्यांदा सांगतात की या सत्ख्याती मताचा काय आहे? अनुभवाशी विरोध आहे. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याचे पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते, आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीचे ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. बघा, सगळं वाक्य समजावून घ्या, सोपंच आहे. सत्ख्यातीमध्ये आता कोणाशी विरोध येतो? अनुभवाशी विरोध येतो. पण अनुभवाशी विरोध कसा येतो हे सांगतात की ज्या वेळेला आपल्याला शुक्तीच्या ठिकाणी रजताची प्रतीती येते, नंतर जेव्हा शुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला तुम्ही काय म्हणता? ते सत्यच रजत होतं, ऐके नाही. आणि ते उत्पन्न झालं ते कोणतं? सत्यच रजत आपल्या अवयवापासून उत्पन्न झालं. कारण अवयव सदोदित त्या शुक्ती देशाच्या ठिकाणी होतेच, असं तुम्ही स्पष्टीकरण केलं. आता अनुभव पण तसाच आला पाहिजे की नाही? पण अनुभव मात्र विरोधी येतो. कसा येतो? तर ज्या वेळेला आपल्याला शुक्तीवर रजत भासतं, बरोबर आहे ना, शुक्तीवर आपल्याला रजत भासतं आणि शुक्ती ज्ञानाने त्या रजत ज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. रज्जूवर सर्प भासतो आणि रज्जू ज्ञानाने सर्पाची काय होते? किंवा सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. हे तर घडतं की नाही? मग आपल्याला कसं वाटतं? अनुभव कसा असतो आपल्याला ज्यावेळेला शुक्तीचं ज्ञान झालं? अहो, ज्यावेळेला आपल्याला हा सर्प दिसला नव्हता किंवा हे रजत दिसलं नव्हतं तेव्हा हे त्यावेळेला हे रजत किंवा सर्प नव्हता, बरोबर ना. आणि हे ज्ञान झाल्यानंतर शुक्तीचं किंवा शुक्तीचं किंवा रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर हा सर्प किंवा शुक्ती राहत नाही. इतकंच नाही तर आपण काय म्हणतो? जेव्हा आपल्याला शुक्तीवर रजत भासलं किंवा जेव्हा आपल्याला रज्जूवर सर्प भासला त्यावेळी तरी तो तिथं होता का? त्यावेळी तिथं नव्हता. म्हणजे आपल्या मनात जेव्हा शुक्तीचं किंवा आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा शुक्तीचं किंवा रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला आपला निश्चय काय होतो? तिन्ही काळात रजत किंवा सर्प नव्हतात. जेव्हा अगोदर म्हणजे रजत ज्ञानापूर्वी रजत नव्हतं किंवा सर्प ज्ञानापूर्वी सर्प नव्हता. नंतर जेव्हा शुक्तीचं किंवा रज्जूचं ज्ञान झालं तेव्हाही सर्प किंवा रजत नाही. आणि इतकंच नाही तर ज्या काळात आपल्याला रज्जू किंवा सर्प किंवा रजत भासलं त्या काळी सुद्धा त्या ठिकाणी नव्हता, असा अनुभव येतो ना. आपल्याला कधी वाटतं का ते अवयव होते आणि त्या अवयवापासून हा अवयवी सर्प किंवा रजत उत्पन्न झालं आणि नंतर काय झालं? जेव्हा आपल्याला ह्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्यावेळेला त्या अवयवी असणाऱ्या सर्पाचा किंवा रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस झाला, असं कधीतरी आपल्याकडे चर्चा ऐकण्यात आहे का? कारण का तसा कोणाला काही अनुभवच नाही. अनुभव आहे तो नेमका उलटा आहे की आपण एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर काय म्हणतो आपण? जेव्हा आपल्याला ह्या भ्रमातला पदार्थ दिसला नव्हता तेव्हा नव्हता, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर राहिला नाही. अरे एवढं काय घेऊन बसला? ज्यावेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान सर्पाचं ज्ञान झालं होतं तेव्हा सुद्धा रज्जूच्या ठिकाणी त्या सर्पाने थोडी अडचण केली होती काय? तिथं त्याच्या रज्जूवर जाऊन बसला होता का? फडाबिडा काढला होता का? तेव्हा सुद्धा तो नव्हताच, असाच निश्चय होतो की नाही? कधीतरी आपल्याला त्या सर्पाची काही चिंता वाटते का? आता कुठे गेला असेल, आता काय करेल? काही नाही, आहे की नाही? लहान मुलांना जसं बागुलबाची भीती असते, आहे की नाही? आणि बागुलबाची भीती कुठपर्यंत असते? जोपर्यंत बागुलबाचं स्वरूप कळलं नाही तोपर्यंत. आई त्याला लहानपणी सांगते, हे बघ तू जर एवढं खाल्लं नाही तर काय करेल? बागुलबाला बोलू. तर आई मी खातो, बोलू नको. तर तो 12 वर्षाचा झाला, त्याला एकदम जिज्ञासा निर्माण झाली की बाबा बागुलबा नावाचा प्रकार कुठे राहतो. त्याला वाटलं मला आता थोडंसं काहीतरी सामर्थ्य आले, काठी बिटीनं प्रतिकार करू, बघू. आईला म्हटलं की तो बागुलबा कुठे दाखव. आता बागुलबा नव्हताच, असं कळलं त्याला. आता भीती का? तो म्हणतो बागुलबा ये खेळायला, ऐक नाही. त्याला माहिती आहे की बागुलबा नावाचा पदार्थच नाही, मारायला तर काय पण खेळायला सुद्धा समोर येऊ शकत नाही. तसं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. तिन्ही कालात हा पदार्थ नाहीच असा निश्चय होतो. हा कोणाचा अनुभव आहे? जो वेदांत शिकला त्याचा आहे का सगळ्यांचा आहे? आख्यातीवाद्याचा आहे का असत ख्यातीवाद्याचा आहे का अन्यथा ख्यातीवाद्याचा आहे?
का सगळ्यांचा अनुभव काय आहे? एकच आहे की एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं का आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. निवृत्ती होते म्हणजे आद्यस्थ पदार्थाचा त्रैकालिक आत्यंताभावाचा निश्चय, हीच त्याची काय आहे? निवृत्ती. का त्याचा नाश करावा लागतो? का त्रैकालिक आत्यंताभावाचा निश्चय हाच त्याचा नाश आहे? का बाद निश्चय हाच नाश आहे त्याचा? वेदांतामध्ये सत्य पदार्थाची काय होतो? नाश होतो. कारण सत्य पदार्थ असला त्याचा नाश करण्यासाठी काहीतरी कशाने नाश होईल? सत्य पदार्थाचा क्रियेने होईल, ज्ञानाने होणार नाही. आणि जर ज्ञानाने एखाद्या पदार्थाची निवृत्ती होत असेल तर तो पदार्थ अर्थातच कसा असतो? मिथ्या. रज्जूच्या ज्ञानाने ज्या अर्थी सर्पाची निवृत्ती होते त्या अर्थी सर्प काय आहे? मिथ्या. जर सत्य सर्प असता तर तुम्हाला कोणत्या मंत्रतंत्राने त्याला दूर करता आलं असतं? तुम्हाला भालाभरचीच घेऊन जावं लागलं असतं. तरच तो सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? क्रियेने होते. आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठानाने होते. जर अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होत नसेल तर तो पदार्थ काय असला पाहिजे? सत्य असला पाहिजे. अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती होत असेल तर तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे. आता ह्या शुक्तीवर रजताचा जेव्हा आपल्याला भ्रम होतो किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो आणि ज्या वेळेला अधिष्ठान रज्जूचं किंवा शुक्तीचं आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला असं कधीतरी वाटतं का या ठिकाणी हे महाभूतामध्ये सर्व पदार्थांचे अवयव असतात. शुक्तीच्या ठिकाणी पंचमहाभूतांनी शुक्ती बनलेली, त्याच देशामध्ये सर्व रजताचे अवयव राहत होते आणि त्याच अवयवांपासून काय झालं? आपल्याला जेव्हा सर्प भासला तेव्हा सत्य सर्प उत्पन्न झाला. आणि आता जेव्हा आपल्याला त्या शुक्तीचं ज्ञान झालं तेव्हा त्या सर्पाचा काय झाला? आपल्या अवयवामध्ये धोन झाला. अशी चर्चा आपण कधीतरी केली का आतापर्यंत? का केली नाही? कारण तसा आपल्याला कोणाला अनुभवच नाही. म्हणजे सत्ख्यातीवाद्याचं मत हे अनुभवाशी जुळतंय का? नाही. आहे की नाही? बरोबर आहे ना? बरं, हा अनुभव एकाचा आहे का? सगळ्यांचा आहे. असं असूनही तो म्हणतो, हे त्याचं म्हणणं म्हणजे काय आहे? म्हणणं म्हणजे काय आहे? फार दुराग्रह आहे म्हणा, किंवा त्याचं म्हणणं काय आहे? धाडसाचं म्हणणं आहे. काय दुसरं काय ना? अथवा शुक्ती ते साच वय प्रतीती रुपयाची भ्रांती जावनीय. जेव्हा शुक्ती ही शुक्तीच आहे असं आपल्याला ज्ञान होतं तेव्हा रुपयाची भ्रांती काय होते? निघून जाते, निवृत्त होते. हाच आपला अनुभव आहे का नाही? का त्याचे अवयव शुक्ती आहे परंतु तिच्यामध्ये त्या रजताचे अवयव होते आणि आता त्या रजताच्या अवयवापासूनच काय झालं? सत्य अशा प्रकारचं हे रजत उत्पन्न झालं. आणि जेव्हा शुक्तीचं ज्ञान झालं की त्या रजताचे अवयव काय होतात? आपले रजत काय होतं? त्याच्या अवयवामध्ये त्याचा ध्वंस किंवा नाश होतो. अशी चर्चा कुठंतरी ऐकली का? याच्या बुद्धीतली उपज आहे फक्त. याच्या बुद्धीचं हे काय? निर्माण आहे स्वतंत्र. ऐक नाही, याची जी बुद्धी आहे ती बुद्धीचं वैभव फारच आहे. कारण याला काय करायचं? काही झालं तरी जगत सत्य ठरवायचं. काही झालं तरी जगत सत्य ठरवायचं. आणि आपल्याला काही झालं तरी जगत काय ठरवायचं? का मिथ्या येतं? काही झालं तरी कशाला? मिथ्याच येते. आहे की नाही? काही झालं तरी ते सत्य असूच शकत नाही, मिथ्या आहेच आहे. आणि काही झालं तरी सत्य ठरवून द्यायचं नाही. कारण सत्य ठरल्याने हानी आहे का मिथ्या ठरल्याने लाभ आहे? दोन्ही पण खरं आहे. असं हे उत्तर सगळ्यात सोपं आहे की नाही? असं नाही म्हणायचं का सत्य ठरल्याने हानी आहे आणि मिथ्या ठरल्याने लाभ आहे, असं काही म्हणायचं नाही. आणि ज्या अर्थी त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होतं त्या पदार्थाला सत्य कसं म्हणता येईल? ऐक नाही, शुक्तीचं ज्ञान झाल्याबरोबर काय झाले? रजताची निवृत्ती झाली. अर्थात रजत सत्य म्हणायला आपल्याला काय नाही? तोंडच नाही. ऐक नाही, सत्य म्हणण्याला वावच नाही. वावच नाही. आम्हाला काय सांगायला पाहिजे होतं? क्रियेने काहीतरी झालं असतं तर. ऐक नाही, म्हणून हे सत्य त्यांनी सांगितलं. नाही, तो वेगळा विषय. असू द्या. सत्ख्याती मत हे असंगत आहे. आपण एक दिवस चिंतन केलं होतं वाटतं मध्ये. जर माणसाला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला आणि त्यांनी जर पाय देण्याचं धाडस केलं तर त्याचे किती नुकसान होईल? काहीच होणार नाही. पण जर एखाद्याला सर्पावर रज्जूचा भ्रम झाला तर मात्र त्याची मोठी नुकसान होईल. सत्ख्याती मत हे असंगत आहे. अनुभवाशी त्याचा विरोध आहे. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो. विचाराने म्हणजे अनुभव येतो म्हणजे थोडा विचार होतो. आहे की नाही? पर एकदमच विचार नसला तर अनुभव पण येत असूनही त्या अनुभवाचं स्वरूप आपल्या ध्यानी येणार नाही. म्हणून त्यांनी लिहिलंय की विचाराने सर्वांस हा अनुभव येतो की आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याचे पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते.
आता ज्यावेळेला आपल्याला शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होत नव्हतं, आहे की नाही, त्यावेळेला त्या ठिकाणी रजत होतं का? तुम्ही कोणतं रजत नव्हतं, पण व्यावहारिक रजत. आपल्या 3 सत्ता पुढे सांगणार आहेत. आपण चिंतन केलेले किती सत्ता आहेत? पदार्थांचे जर वर्गीकरण केलं तर किती सत्तेत पदार्थ उपलब्ध होतात? 3 सत्तेत. त्या 3 सत्ता कोणत्या आहे? पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. आता पारमार्थिक सत्ता कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही, त्याला काय म्हणायचं? पारमार्थिक सत्ता. अशा पारमार्थिक सत्तावान फक्त 2च वस्तू आहेत, आहे की नाही, ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही. अशा वस्तू किती आहेत? एकच आहे की नाही. ती कोणती वस्तू आहे? ब्रह्मवस्तू आहे. नाही तर मी म्हणाल तर त्याच्या ठिकाणी अशी कोणती आहे ना ती वस्तू कोण आहे? मीच आहे. कारण रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, बुद्धिस्फुरे जे अनिशी ते वस्तू गा मी. काय ते ब्रह्म ब्रह्म म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं? आत्मरूप ब्रह्म, किंवा ब्रह्म हे कोणाचं नाव आहे? माझंच आहे की नाही. आणि ते फक्त नाव आहे का? त्या नावाशी सुद्धा माझा काही संबंध नाही, त्याच्याशी सुद्धा संबंध नाही. पण तुम्हाला सांगण्यासाठी मी म्हणतो अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही. असं मी काही बाई आहे. तिचं नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. म्हणजे कोणत्या वस्तूशी नाही? ब्रह्मवस्तूशी नाही का आत्मवस्तूशी नाही का माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हा कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही. आणि याच्यासाठी सर्व ही ब्रह्मविद्या आहे की नाही. आपण सगळं शिकला आणि जर आपणच ते आहे असा निश्चय केला नाही तर काय उपयोग आहे? त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून हे सर्व चाललंय कोणासाठी चाललंय? आपल्यासाठी चाललंय. हे शास्त्रसुद्धा वर्णन कोणाचं करत आहे? आपलं. दुसऱ्याचं वर्णन करायचं असलं तर काय आहे की नाही. ते परवा आम्ही कीर्तन केलं, मला वाटलं आम्ही विचारलं कसं काय चिंतन ठीक झालं ना? ते म्हणायला कालचं कीर्तन फारच चांगलं होतं. आता स्तुती केली पण आमची नाही केली, काय उपयोग आहे त्याचा? ऐक नाही, दुसऱ्याची स्तुती केली. स्तुती पराविया मुखे रुचिकर, काय श्रुतीशास्त्राचा काय प्रीतीपात्राचा गौरवी आदर. हे सगळे ग्रंथ जर चालले आणि दुसऱ्याचं आपल्या झोप काय येते? हे सगळं दुसऱ्याचं वर्णन चाललंय म्हणून वाटतंय. आणि जर तुम्ही आपलं वर्णन चाललंय म्हटलं तर कोणाला झोप येईल का? नाही की नाही. उलट आपण काय करू? आता ते स्वामी महाराज सांगतात की भाट जो स्तुतिगान करतो त्या राजाचं किंवा श्रीमंताचं संस्थानिकाचं, त्याला काय करतात? मोहराचा पाऊस पाडतात, आहे की नाही, त्याच्यावर, आहे की नाही. मग हे वर्णन करणारे याच्या निश्चलदास जीवन आपण काय केला पाहिजे? जीव वळून टाकला पाहिजे. कारण सगळं वर्णन कोणाचं करतात? आपलं. बरं, आपली खोटी स्तुती पण करत नाही. खोटी स्तुती करणारे आपल्याला मातीत घालीत असतात, आहे की नाही. आपल्या योग्यता नसताना केल्यामुळे आपल्याला मातीत घालत असतात. हे बाकीचे हे शून्यवादी, क्षणिक विज्ञानवादी, अन्यथा ख्याती, हे सगळे आपल्याला काय करतात? त्या द्वैतात नेऊन घालतात की जे द्वैताद्वै दुःखम भवती. हे सगळे द्वैती आचार्य आहेत, आहे की नाही. आणि केवळ अद्वैताचा सिद्धांतच आपल्या उपयोगाचा आहे. आणि तो सिद्धांत निश्चलदासजी आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यात प्रयत्न झाले. आणि आपण या ठिकाणी झोप घेणं हे काही चांगली गोष्ट आहे का? आहे की नाही. आपण उलट कसं एकदम सतर्क, सावधान, आहे की नाही, अप्रमादी होऊन हे काय केलं पाहिजे? तरी अवधान. बरं नाही का, पण दुसऱ्या वर्षात तरी एक वेळे धिजे, आहे की नाही. मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. तर चिंतन याच्यासाठी चाललंय. या सर्वांचा संबंध कोणाशी जोडला पाहिजे? आपण. तरी ह्या ग्रंथकर्त्याला काय होईल? आनंद. आता म्हणतात आम्हा शुक्तीचे ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते. आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. आणि एकदा शुक्तीचं ज्ञान झाल्यावर व्यावहारिक रजत आहे का? हा आपलं चिंतन काय चाललं होतं? 3 सत्ता आहेत. कोणती? पारमार्थिक सत्ता, ज्या सत्तेचा कधी बाद होत नाही, तिन्ही कालामध्ये जिचा बाद होत नाही, अशी पारमार्थिक सत्ता आहे. ती कोणाची आहे? सत्ता धन्याची की जी मायबाप. धन्याची म्हणजे परमात्म्याची सत्ता आहे किंवा आपल्या आत्मरूपाची सत्ता आहे तिन्ही कालात. दुसरी एक सत्ता आहे व्यावहारिक सत्ता. कशाला म्हणतात? जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होत नाही तिला म्हणतात व्यावहारिक सत्ता. आता आपलं हे घर आहे की नाही. ह्या घरामध्ये याची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक सत्ता आहे. ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिचा बाद होत नाही. कारण उद्या पाहिलं तर हेच घर आहे, परवा पाहिलं तर हेच घर आहे की नाही. ब्रह्मज्ञान झालं तर मग आपल्याला कळतं का हेच सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्या पदार्थाचा बाद होत
नाही, त्या पदार्थाची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. मग आपल्यासमोर असणारा घट, हे पुस्तक, घर, ह्या सगळ्या हे आकाशादी प्रपंच यांची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे सगळे पदार्थ आपल्याला बाधित होणार नाही. आणि एक तिसरी सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रातिभाषिक सत्ता कशाला म्हणतात? जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. ब्रह्मज्ञान नाही झालं तरी ते बाधित होतं. स्वप्नामध्ये दिसलेला सगळा प्रपंच जागा झाल्यावर ब्रह्मज्ञान लागतंय का त्याला? का जागा झालं का ते आपोआप मावळतं? का ब्रह्मज्ञानाची गरज नाही लागली? का ब्रह्मज्ञाना वाचून तिचा बाध झाला? का ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्यालाच प्रातिभाषिक म्हणतात. मग स्वप्नातले पदार्थ कसे? रज्जूवर भासलेला सर्प कोणता आहे? प्रातिभाषिक आहे की नाही? शुक्तीवर भासलेलं रजत कोणतं आहे? प्रातिभाषिक आहे. बरोबर, निश्चित ना. स्थानूवर भासलेला पुरुष कसा आहे? प्रातिभाषिक. मग का आता हे 3 गोष्टी केल्या की नाही आपण त्याचा निर्णय करताना? ज्या पदार्थाचा ब्रह्मज्ञानानेच बाध होतो त्याला म्हणतात व्यावहारिक सत्तावान पदार्थ. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ. आणि कशानेच ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्तावान पदार्थ. बरोबर आहे ना? मग आता इथं बघा, इथं कशासाठी सांगितलं हे बघा. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला शुक्तीवर रजताचा भ्रम झाला होता त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. आपला निश्चय काय होतो? ज्यावेळेला शुक्तीवर रजत आपल्याला भासलं तेव्हा तरी होतं. आपल्या एकदा शुक्तीचं ज्ञान झाल्यावर आपण असं कधी समजतो का? जोपर्यंत आपल्याला शुक्तीवर रजताचं ज्ञान झालं नव्हतं तोपर्यंत रजत तिथं नव्हतं. आता शुक्ती अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर त्या ठिकाणी त्या रजता तिथं राहिलं नाही. पण ज्या वेळेला आपल्याला भासलं तेवढ्याच काळात तिथं उत्पन्न होऊन भासलं असं आपण म्हणतो का कधी? का त्यावेळी नव्हतं असंच म्हणतो? त्यावेळीही नव्हतं. म्हणजे त्याचा कोणत्या काळात बाध? तिन्ही काळात बाधच आहे की नाही? रजताचा तिन्ही काळात बाधच आहे ना. हा काय म्हणतो? तिथं सत्य सर्प किंवा सत्य रजत उत्पन्न होतो. पण आपल्याला कधीतरी वाटतं का अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर? मग हे अनुभवाची विरुद्ध आहे की नाही त्याचं मत? जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. याप्रमाणे रजत ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे भूतकाली, रजत ज्ञानाच्या वर्तमानकाली व शुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. याप्रमाणे आपण पाहिलं तर आपला निश्चय काय होतो? रजत ज्ञानाच्या पूर्वी, सध्या रजताचं ज्ञान होत असताना वर्तमान काळी, रजत ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये रजत होतं का? नाही. वर्तमान काळी ज्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला आपल्याला शुक्तीवर रजत भासतं त्या वर्तमान काळातही त्या ठिकाणी रजत आहे का? नाही. आणि एकदा शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी रजत आहे का? नाही. का तिन्ही काळात त्याचा अत्यंताभाव आहे? तिन्ही काळात त्याचा अत्यंताभाव आहे. असाच आपल्या बुद्धीमध्ये निश्चय होतो. हा भ्रम झालेल्या 5 जणांचा असाच निश्चय होतो का काही जणांचा होतो? सगळ्या जणांचा खरा काय आहे असाच निश्चय होतो की नाही? मग तो पदार्थ सत्य उत्पन्न झाला असं म्हणण्याची सोय आहे का? नाही. कारण अनुभव तसा येतो का कोणाला? वर्तमानकाली जेव्हा रज्जूवर सर्पाचा किंवा शुक्तीवर रजताचा आभास होतो तेवढ्याच काळात तो पदार्थ मात्र सत्य आहे असं कोणी म्हणत नाही. आणि जर कोणी म्हणायलाच लागला तर काय, हे मोठमोठे आचार्य सोडून द्या, पण आपल्यापैकी कोणी म्हणायला लागला तर आपण काय करू? तुम्ही वेडे झाले की काय? तो जर म्हणायला लागला अहो रजत ज्ञानाच्या पूर्वी नाही, शुक्ती ज्ञान झाल्यानंतर भविष्यात नाही, पण जेव्हा दिसतो तेव्हा तो सत्यच आहे, असं कसं नसता तर दिसेल कसा? असं जर आपल्याला कोणी उठून एकदम हातवारे करून जर एक तावातावानी म्हणायला लागला तर आपण सगळे काय करू? कृष्ण महाराज हा त्याला येरवड्याला घेऊन जाऊ. त्याला जाऊ की नाही घेऊन त्याला? तर त्याला आपण कुठे करू? येरवड्याला घेऊन जाऊ, आहे की नाही? आणि त्यांना सांगू की हा म्हणतो की हा सत्य सर्प वर्तमान काळात मला भासला आणि तो सत्यच आहे असा याचा काय आहे? आग्रह आहे. आणि त्याला डॉक्टर कधी ॲडमिट करतील का नाही? मग तिथं ज्या ते असं म्हणायला लागला त्या हा आपलं गिराईक आहेच असं म्हणून त्याला लगेच तिचं भरती करून घेतील का? हा इमर्जन्सीमध्ये त्याला भरती करून घेतील. ती एक गोष्ट सांगतात मला चांगली लक्षात नाही की येरवड्यामध्ये हे जो काही आहे ना मनोरुग्णांच्यासाठी एक दिवस
मानस रोग तज्ज्ञ साजरा करत होते. त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंना या ठिकाणी बोलावलं. तिथं त्यांनी त्या सगळ्या याच्यामध्ये एक राऊंड दिला की हे वेड्यांच्या इस्पितळामध्ये. तर त्याच्यामध्ये सगळं बघत असताना ते डॉक्टर बरोबर होते आणि त्याच्यात एक पेशंट एकदम पटकन उठला आणि तो त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणलं हे सगळेचे सगळे वेडे आहेत म्हणे, कोणाला शॉक ट्रीटमेंट चालू आहे, कोणाला झोपेची औषधं चालू आहे, असं तो सांगायला लागला. मग त्यांना वाटलं हा मनुष्य शहाणा आहे, पण हा तर खाटेवरून कोणत्या उठला, वेडेच्याच खाटेवरून उठला. पंडित नेहरूंना थोडी शंका आली म्हणून त्यांनी त्याला विचारलं की हा फोटो कोणाचा आहे. तिथं जो हॉलमध्ये लावलेला फोटो होता तो पंतप्रधानाचा, तत्कालीन पंतप्रधान तेच होते, त्यांचा फोटो म्हणून. लगेच तो डॉक्टरने म्हणला बघा हा वेडा म्हणे, हा मी भारताचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याला सुद्धा हा ओळखत याला सुद्धा हा ओळखत नाही म्हणे. मग ते म्हणे बरोबर आहे सगळं. जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. याप्रमाणे रजत ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे भूतकाली, रजत ज्ञानाच्या वर्तमानकाली व शुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. हा त्रैकालिक अत्यंताभाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही. अशा रीतीनं त्रैकालिक अत्यंताभाव आहे की नाही त्या पदार्थाचा, रजताचा, आणि यांच्या दृष्टीने जुळतो का हा सत्ख्यातीवादाच्या मताने? जुळत नाही. कारण सगळ्यांचा अनुभव कोणता आहे, तिन्ही काळात सर्पाचा काय आहे, अभाव आहे. आणि यांच्या मताने काय आहे, तो अगोदरही सत्य आहे, भासला तेव्हाही सत्य आहे, आणि जेव्हा त्याचा लय किंवा ध्वंस होतो तेव्हाही तो सत्य आहे. ही गोष्ट अनुभवाशी जुळते का? नाही. म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. असं आहे की उपक्रम आणि उपसंहार करत जावं. कशासाठी चालला विषय, हे सत्ख्याती मत असंगत आहे इथून सुरुवात केली. आता ते असंगत कसं आहे हे आपल्याला सांगितलं आणि पुन्हा एकदा त्याचा काय करावं, उपक्रम आणि उपसंहारातलं काय पाहिजे, ऐक्य पाहिजे. आणि जर नसलं तर आपला विषय समोरच्या माणसाला स्पष्ट होत नाही आणि त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे आरूढ होत नाही. जसा उपक्रम केला की सत्ख्याती मत असंगत आहे तसाच उपसंहार पण या ठिकाणी करतात. म्हणून सत्ख्यातीमतही असंगत आहे. म्हणून कीर्तन प्रवचनामध्ये आपण अगोदर एक विषय निश्चित केला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं, मुख्य गोष्ट काय सांगायची, त्या रीतीनंच आपण त्याचा उपक्रम केला पाहिजे. आणि मधलं सगळं तो आपल्याला जो विषय सांगायचा तो सांगून झाला की त्या विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी जे आपण मुद्दे, जो आपण सिद्धांत मांडला होता तो सिद्धांत पुन्हा सांगायचा थोडक्यामध्ये आणि मग त्या विषयाची काय करायची किंवा व्याख्यानाची परिसमाप्ती करायची, अशी पद्धत आहे. नाहीतर लोक काय म्हणतात की यांना काय सांगायचं तेच यांनाच कळलं, आम्हाला कळलं नाही काय म्हणायचं होतं. मग याचा अर्थ यांना काय म्हणायचं हे यांनाही कळलं नव्हतं असा अर्थ आहे. म्हणून उपक्रम आणि उपसंहार असला पाहिजे किंवा त्याला काय म्हणतात, उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता असली पाहिजे. नाही तर उपक्रम केला वेगळा आणि उपसंहार केला. उपक्रम केला की आम्ही तुम्हाला काय करतो, जगत मिथ्या कसं आहे हे सांगतो, आणि शेवटी उपक्रम काय केला, यावरून जगता मिथ्या आहे असं कधीही होणं शक्य नाही, जगत हे सत्यच आहे. उपक्रम आणि उपसंहाराची ऐक्यता झाली का? नाही. सांगायची की लग्नासाठी एका माणसाच्या घरी तो काहीतरी कामात होता, एकदम 4-5 पाहुणे गेले आणि ते म्हणे कशासाठी येणं केलं, म्हणे काही नाही, तुमची मुलगी लग्नाला आली असं ऐकलं आणि म्हणून मुलगी पाहण्यासाठी आलो. त्यांनी सांगितलं, त्याला वाटलं आनंद वाटला, ठीक आहे. त्यांनी जेवण वगैरे सर्व तयार केलं, त्यांचा सत्कार केला आणि जाताना काहीच बोलेनात त्याच्या. मग ते म्हणे, ते त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिला. ते म्हणे ठीक आहे, तुमची शेती वगैरे फारच चांगली आहे, तुमचे खानदान चांगले आहे आणि एकदम आम्हाला आनंद झाला, भोजनही चांगलं केलं, बरं येतो आता. म्हणजे आम्ही आलो कशासाठी होतो, उपक्रम केला. उपसंहार केला का? काहीच केला नाही. उपक्रम करायला आता आम्ही तुम्हाला कळू 4 दिवसांनी, त्याच्यामुळे काही निष्पन्न झालं त्या माणसाला, काहीच नाही, त्याचं जेवण फक्त व्हायला गेलं, सत्कार आहे की नाही. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार याच्यातली काय पाहिजे, एक वाक्यता पाहिजे, ती इथं केलेली आहे. आता शिष्य म्हणतो, महाराज राहिली का? हा नव्हतं तर राहील. हा त्रैकालिक अत्यंताभाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही आणि असाच दोष त्यांनी असत्ख्यातीवाद्यास दिला तरी त्यांचे, असाच दोष त्यांनी अख्यातीवाद्यास दिला तरी त्यांचे सत्ख्याती दोष आहेच. म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. हा मत कोणता दिलं यांनी, काय इथं असं लिहिलंय, असाच दोष अख्यातीवाद्याला कोणी दिला होता, सत्ख्यातीवाद्यांनी दिला होता. आता असाच दोष म्हणजे काय दोष, स्वामी महाराजांनी ह्या पंक्तीवर सांगायचे. असाच दोष म्हणजे काय दोष? हा
अनुभवाशी विरोध. कारण स्मृतिज्ञान आणि इदम रूपाने झालेलं सामान्याचं प्रत्यक्ष असं कोणाचाच अनुभव नाही की सर्पांशामध्ये मला स्मृती आहे आणि इदम अंशामध्ये प्रत्यक्ष आहे असा कोणाचाच अनुभव नाही. आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही असा दोष तू त्यांना दिला. तोच दोष कोणावर येतो? तुझ्यावरही येतो, आहे की नाही? की ज्या तू काय म्हणतो हे सत्य आहे, सर्व काय आहे सत्य आहे हे म्हणणं तुझं अनुभवाशी जुळत नाही. शुक्तीवर झालेलं रजत हे काय आहे? सत्य आहे. हे अनुभवाशी जुळतं का? नाही. जसं तू का अनुभवाशी काय जुळत नाही तिथं सांगितलं, दोन ज्ञान मिळून काय होतं? एकच ज्ञान हा सर्प आहे असं म्हणतो, पण हे अनुभवाशी जुळलं का? नाही. कोणाचाच अनुभव नाही का इदम रूपाने सामान्य प्रत्यक्ष आणि स्मृती काय सर्पांशामध्ये स्मृती असं कोणीही म्हणत नाही. मला सर्पांशामध्ये स्मृती झाली होती. पुन्हा सर्पांशामध्ये स्मृती म्हटलं आणि भयकंपादी दोष असं जर मानलं तर स्मृती ज्ञानाने भयकंप होतात असाही कोणाचा अनुभव नाही. म्हणजे अख्यातिवादाचं खंडन करताना सत्ख्यातिवादाने अनुभवाच्या विरुद्ध तुमचं आहे असं सांगून असंगत आहे मत असं जसं प्रतिपादन केलं तसं तोच दोष कोणावर आला? अखेर तुमच्यावरच आला. याला कोणता न्याय म्हणतात? उष्ट लकोटिका न्याय. उंट जर रस्त्याने नीट चालत नसला त्याच्यावर भार असतो लाकडांचा, त्याच्यातलंच एक लाकूड काढायचं आणि त्याला म्हणा. तसं याच्यात लाकूड काढलं कोणतं? अनुभवाशी जुळत नाही आणि तेच लाकूड कोणाला मारलं? त्याला म्हणजे कोणाला? अख्यातिवाद्याला, आहे का नाही? सत्ख्यातिवाद्याला. हां खंडन करत असताना तो काय बोलला? हां हां अख्यातिवादाचं खंडन करताना बोललं की ज्यावेळेस रज्जूचं विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होतं हां त्यावेळेस सर्वांना असं वाटतं की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली. हा तेच तोच अनुभव आहे ना. बंधन करताना बोलला की त्या ठिकाणी सत्य सर्प निर्माण होतं. हे पण त्याच्या अनुभवाचा म्हणजे बोलण्याचा विरोध आहे. हा नंतर सगळं हां बरोबर आहे की याच्या ठिकाणी तो काय म्हणत होता? सगळ्यांचा अनुभव काय आहे? आम्हाला तो सर्प प्रतिदाला झाला तो सत्य आहे असं म्हणत होता का? नाही. आणि आता समर्थन कशाचं करायला लागला? सर्प कसा आहे? तुमच्या अनुभवात तो सर्प काय आहे? सत्य आहे असं करून पुन्हा काय करायला लागला? अनुभव याचं तरी अनुभवाशी जुळतं का? नाही. आणि त्याचा अनुभवाशी जुळत नाही म्हणून त्याचं खंडन केलं आणि तोच पक्ष पुन्हा काय केला? तोच दोष स्वीकारला आणि त्याच पक्षाचं आपल्या स्वतंत्र रीतीने काय केली? मान्य केली. एवढंच. हा हा जो दोष असेल त्याला म्हणतात पूर्वापर विरोध नाव. पूर्वी केलेलं जे विधान आहे त्या विधानाला आता दोष कोणी दिला? तुम्ही दिला. म्हणजे पूर्वी जे सिद्धांत तुम्ही प्रस्थापित करून त्यांचं खंडन केलं तोच दोष कोणा घेतला? नंतर तुम्हीच घेतलेला आहे. किंवा पूर्वी जो सिद्धांत मांडला त्याच्या विरुद्ध तुम्हीच पुन्हा प्रतिपादन केलं. म्हणजे पूर्वापर विरोध आल्यामुळे हा तुमचा सिद्धांत काय झाला? अपसिद्धांत झाला. हा सिद्धांत काय झाला? अपसिद्धांत झाला. आता शिष्य म्हणतो, महाराज सत्ख्याती मत असंगत आहे तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. तो म्हणतो आता घोटाळा झाला. 5 जणांच्या मध्ये काय निर्णय होईल हे यांच्याकडून ऐकायला बसलो. यांनी काय केलं? सगळेच्या सगळेच मतं काय झाली? खंडित झाली. कोणतं तरी एखादं योग्य मत असावं ना. म्हणजे शुक्तीवर रजताचा किंवा रज्जूवर सर्पाचा जेव्हा आपल्याला भ्रम होतो किंवा तो भासतो तर त्या भासतामध्ये हे सगळीची सगळी मतं म्हणजे कोणकोणते? पहिलं मत कोणाचं आहे? असत्ख्याती. दुसरं आत्मख्याती. तिसरं अन्यथा ख्याती. चौथं अख्याती. 5वं सगळीच्या सगळीच मतं काय आहेत? अयोग्य आहेत. मग ह्या स्पष्टीकरणाबाबत योग्य मत कोणतं आहे तुम्हाला सांगा. ऐक नाही. याच्यामध्ये काय आहे? जर बारकाईने पाहिलं ना, पहिल्यांदा 5व्या तरंगामध्ये चौथ्या तरंगामध्ये काय दिलं? ख्यातिवाद निरूपण करताना किती जणांना रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला? 5 जणांना. आणि 5ही मतं काय आहेत? खंडित. तिथं 6 जण म्हणायला पाहिजे होतं ना. ह्या 5ही मताचं खंडन झाल्यावर जर ही मतं योग्य नाही तर योग्य मत सांगणारा तिसरा आहे ना, म्हणजे त्याच्यावर अन्य आहे ना. तो कोणता आहे? त्याचं तिथं निरूपण केलंय का नाही केलं काय माहिती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यांना तुम्ही करा गटापटा नका जाऊ आटा आमची. आता ते जर त्याच्यावर खरं मत कोणतं आहे? शिष्यभावानी शरण आला तर आम्ही तुला सांगू, नाहीतर मग आमचं काम काय? खंडन खाद्य. दुसऱ्याचं खंडन करायचं याच्यातच आम्हाला समाधान आहे की नाही.
आता तू जर म्हणत असेल खरं मत काय तर तू शिष्यभावाने आला असेल तर सांगू, आणि जोपर्यंत नुसतं खंडन खंडन करतो हेच आमचं काय, तू जे मत मानशील त्याचं आम्ही काय करणार खंडन, आणि आम्हाला खायला काय आहे तर खंडन खंडन खाद्य हेच आमचं खाद्य आहे, करमणूक आहे, मनोरंजन आहे. हा आपला त्रयस्थ भावाने साक्षी भावाने पाहत होता.